या गोष्टीची आपण नोंद घ्या. क्षमस्व, चूकभूत झाली आणि आम्ही पुन्हा एकदा पोहोचवतोय की फक्त फिल्डिंग करिता तो खेळाडू राहू शकतो, पॅनलाइज केले जाणार नाही आहे. पण अतिरिक्त खेळाडू पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये पडला त्यामुळे टीम आदबिक इलेव्हन 2 धावांनी पॅनलाइज केले गेले, जे आम्ही आपल्यापर्यंत आधी पोहोचवलं गेलं होतं. चला, षटक संपलाय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20-20. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गिरीशला आणले गेले. गिरीशवर जिम्मेदारी सोपवली गेली. गिरीश, चला आता आपण वेळ करूया थोडंसं आणि कमी खर्च, कारण इथेच आपला वेळ खूप सारा गेलाय. अजून फायनली आपल्याला इथून मात्र खेळायची आहे, त्यामुळं आम्ही मनोज दादाच्या वतीनं आणि आमच्या माध्यमातून हात जोडून कळकळीची विनंती करू की प्लीज थोडंसं आपण गेम करूयात इथून माझं स्पीडअप. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गिरीश इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस भिरकावून दिला गेलाय चेंडूला. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण होईल. पहा, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. फार काही मिळत नाहीये, एकच धाव इथून मात्र मिळत असताना आपण पाहताय आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना 21-21 या स्पर्धेकरिता अनेकांचं सहकार्य या स्पर्धेला लाभत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गिरीश पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस वाईट बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवला गेलाय. अगदी स्पाटी जर 2007 पासून अलिमगड संघाचं कर्णाटकाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलंय आणि खूप सारी वर्ष क्रिकेट खेळलंय. त्याच्यानंतर आमचे स्क्वेअर लेगचे पंचांनाही आपण पाहताय क्रिकेट गाजवले एकेकाळी आणि आता 40+ गाजवताना आपण त्यांनाही पाहताय. ओहो हो, यावेळेस पहा थोडस बॅकफुटला जाऊन या चेंडूला ट्रॅव्हल केले गेलंय. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं, पण तिथे मात्र यस अंपायर क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदल आणि फलंदाज बाद होताना पाहिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दाखल होत असताना आपण पाहताय. मिस्टर ए मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी पाहताय. तृतीय षटक प्रगती पथावर आणि वेळ खूप सारा इथून मात्र खर्च होत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गिरीश पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल आल्या आल्या इथे मात्र करारी प्रहार करण्याचा प्रयत्न सध्या तरी सक्सेसफुल ठरत असताना चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय इथे मात्र षटकार 6.
ही कौतुक करीन की वाट बघितली गेली नाहीये की कुठून पाणी पोचेल, पण ते मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पोचले. हे म्हटलं ना की हे क्रिकेट आहे आणि प्रतिस्पर्धी जरी असलो तरी आम्ही सगळ्यात आधी मित्र आहोत आणि मग खेळण्याकरिता उतरतो. आणि त्या मैत्रीचं उत्तम उदाहरण जगदीश इलेव्हन आणि अद्वित इलेव्हन या सामन्यामध्ये अद्वित इलेव्हन संघानं इथून मात्र दर्शवलं. त्याचे सपोर्टर्स असतील, त्याचे स्वतः खेळाडू असतील, जे पाणी घेऊन सगळ्यात आधी तिथे मात्र पोहोचल्या. हेच तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटने आम्हाला हे शिकवलंय. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सदरचा खेळाडू ओके असं पोहोचवलं गेले. ग्रामीण भागातील खेळाडू आहेत आपले. लहानपणी भात कापणी झाल्यानंतर सगळ्यात आधी ओढ लागते ती म्हणजे अर्थातच मैदान बनवण्याची. आणि ते मैदान बनवत असताना कित्येकदा आपण शेताच्या बांधावर पडून अशा दुखापती लहानापासून झेलत आलो आहे. त्यामुळे इतक्या छोट्याशा दुखापतीला घाबरणारे आमचे तरी खेळाडू नाही आहेत. आणि ते इथून मात्र ते दर्शवत असताना षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 28 या अंकावर धावफलक. चलो चलो टीम जगदीश इलेव्हन, चलो फास्ट, घाई करा. पंच आपण अतिश पाटील सर त्या पद्धतीने त्यांना इशारा तसा दर्शवा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गिरीश इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू डॉट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पण बहुसा इशारा पंचांनी ओके. चार चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, षटकार आणि निर्धाव. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये. यावेळेस पहा व्ही मध्ये फटका कन्वर्ट होतोय. चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. एक क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा फटका. षटकार 6 धावा. गोलंदाज यार. पुढचाही बॉल वन्स अगेन हा चेंडू. हो यावेळेस प्रयत्न खूप सारे चांगले होते. धावा देऊन स्वतःला स्टेबल करणं आणि त्यानंतर झेल पकडणं, चांगला प्रयत्न इथून मात्र आपल्याला या खेळाडूकडून पाहायला मिळाला. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा अंतिम चेंडूवर पळून पूर्ण केल्या गेल्या. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 3 संपले. धावा संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36-36. चला जमू नका, आम्ही पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. जमू नका प्लीज मित्रांनो, घाई करा. आपण सुद्धा आयोजकाच्या भूमिकेमध्ये होता, त्यामुळं विनंती असेल की चला घाई करा थोडीशी. आम्ही सातत्याने पुकार तुमच्यापर्यंत पोहोचू, कारण आधीच की या स्पर्धेला, या सामन्याला खूप सारा वेळ झालाय. त्यामुळे विनंती असेल की आपण घाई करूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 36. शेवटच्या अंतिम 1 षटकाचा खेळ शेष आणि गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक हाताळण्याकरिता शुभम लांडले गेले. चला शुभम, मी विनंती करतोय की थोडंसं आपण फास्ट क्रिकेट खेळूयात. यष्टीरक्षक, आम्ही विनंती करतोय तुम्हाला की आपण सुद्धा थोडंसं सहकार्य इथून मात्र करूयात. चला वॉर्मअप नको आता. चला वॉर्मअप नको आहे. गोलंदाज आणि फलंदाज आपण सुद्धा आपापल्या जागेवर रेडी राहा. ट्रॅकवर शुभमला आपण इथून मात्र आमंत्रित करूयात.
षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथं मात्र शुभम पहिलाच बॉल यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. फक्त एकच धाव इथून मात्र पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण क्षेत्ररक्षण जे झालं तर थोडंसं स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सजोई षटकात येईल. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. खूप सारा चेंडू पुनश्च एकदा झेलला आले. इथे मात्र संधी. पण एक खेळाडू त्याच्या मदतीला येत होता. कदाचित कॉलिंग झालं असेल की बॅकअप जर का परफेक्ट असतं तर कदाचित झेल इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळालं असतं. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलक 3 धावेच्या बढतीनं 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. पळून पूर्ण केल्या गेल्या 3 धावा. एक 3 मोठे फटके 3 षटकार आपल्याला या सत्रामध्ये इथून मात्र पाहायला मिळाले. अजूनही या सत्रातील 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि किती धावसंख्येचं आव्हान जे मिळणार ते येणारे हे 4 चेंडू त्याचं भवितव्य इथून मात्र ठरवणार. चला गोलंदाजी ट्रॅकवर शुभम पुनश्च एकदा सज्ज होईल. षटकात याला पुढचाच बॉल. काही गरज नव्हती फेकी करण्याची. जरी फलंदाजांना घाबरवण्याचं किंवा त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम जरी केलं गेलं, करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरीही थोडीशी चुकी इथून मात्र जरूर घडली असती. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण सध्या तरी पाहताय. धावसंख्या 40. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस पहा बॅटच्या रडार मध्ये येणं फक्त बाकी होतं. जसा आला तसा डायरेक्टली चाललाय चेंडू. बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. धावसंख्या 46 46. त्याला एक चेंडू पाठवून द्या. चला आपण पाहतोय षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 46 46 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. ओ हो हाही उडवला गेलाय चेंडू. चाललाय 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 कुठे तर 1 सेकंड बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. बिग बिग यूज सिक्सर 6. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट करत असताना स्वतःच्या स्टाईल आणि स्वतःच्या अंदाजानं चेतन मैदानाच्या आतमध्ये आतमध्ये गरजताना आणि बरसताना आपण पाहत आहे. लास्ट गो अंतिम 1 चेंडूचा खेळ. धावसंख्या 52 52 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी दर्शवतील. 1 धाव इथून मात्र मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या 53. तुझे भोई सुद्धा इथे उपस्थित होतात. अतिशय तन मन धन अर्पण करून आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं मदतीला उभं असणारे व्यक्तिमत्व आजही इथे उपस्थित होतात. लेट का होईना पण थेट उपस्थित होतात.
बॅक साईडला जाणारा हा चेंडू आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे आणि बाईक स्वरूपात मिळणारी एक धाव आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे 54 विजयाकरिता 55 55 धावसंख्येचं आव्हान आहे. बघूयात जगदीश इलेव्हन संघ 55 धावसंख्येचं आव्हान पार करेल का. त्या ऐकण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील विश्वास सर. मताच्या आतमध्ये पाठवायचे क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आणि आर्या 11 संघ आपण देखील सज्ज राहा पुढील मॅचसाठी. आर्यन 11 यस आर्यन 11 भादवड त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन पाठवायचे बॅट्समन लगेचच मताच्या आतमध्ये या कारण की आज वेळ वाचवणं गरजेचं मित्रांनो. मेगा फिनाले देखील आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच आपण वेळ वाचवणं गरजेचं या गोष्टीची आपण नोंद घ्या. अद्वैत 11 संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे आणि ती पॅनल्टी आम्ही या षटकाच्या अखेरीस इम्प्लिमेंट करणार. 12th मान त्यांच्या नाही आहेत या गोष्टीची आपण नोंद घ्यायच्या. जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्यात 55 धावा जरूर बनवायच्यात आणि सलामीची जोडी आता मात्र दाखल होते. ट्वेल्थ मॅन आपला ड्रेसिंग कोड मध्ये नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या.
त्या अनुषंगाने 12th मॅनची ही पॅनल्टी आहे, या गोष्टीची नोंद घ्या. चला मॅच चालू करायचे आयोजक योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मॅचला सुरुवात आपण करा, कारण की वेळ आता आपण सकाळपासून वाचवतोय परंतु तो अधिकचा वेळ आपण या सामन्यासाठी खर्च करतोय. या सामन्यासाठी आतापर्यंत 1 तास जातोय, या गोष्टीची आपण नोंद घ्या. बादशाहभाई यांचे नक्कीच सुपुत्र रॉबर्ट बादशाहभाई या ठिकाणी मात्र नक्कीच उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चला आपण मॅच सुरू करायची आहे. मॅच ऑन होते आणि इथे मात्र नक्कीच गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजय आणि मयूर ही सलामीची जोडी आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. जिंकण्यासाठी धावा 55 बनवायच्या आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देवत आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मात्र नक्कीच मॅच देखील होतोय सुरू. ओ पहिला चेंडू बाची नरेश आणि यष्टीरक्षकाने चोख पद्धतीने भूमिका साकारली आहे. ओ युटी फलंदाज होतोय बाद. समजे डीजे मास्टर देखील जॉईन होतात. त्यांच्या माध्यमातून देखील एक सुमधुर संगीत आपण ऐकलं तर त्यांचं देखील कौतुक. आता आपण जॉईंट राहा, कारण की आता मात्र काहीशा शेवटच्या मासे शिल्लक आहेत. आमचे मामा एवनजी पवन यांचं देखील आगमन झालंय आफ्टर दी लंच. त्यांचं देखील आगमन. वेलकम सर, हार्दिक स्वागत. जगात महाराष्ट्र दिशेनं नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती शुभम दाखल होतोय. शुभम मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केली आहे गोलंदाज आकाशने. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली दमदार सुरुवात राहिली आहे, ते म्हणजे मधाच्या आतमध्ये अद्वैत 11 या संघाच्या वतीनं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ फुलटॉस चेंडू इथे मात्र ऑफ साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि तिथे मात्र मिळेल फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. ओ मिस टायमिंग आणि यस डाऊन दी बॉल. पुढे क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. लागणारा बॅक टू बॅक दुसरा झटका मधाच्या आतमध्ये. जगदीश शिलेवणे या संघाला फलंदाज बाद.
क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं मिड विकेट मध्ये आणि या धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 100% एफर्ट्स क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेतन ठाकरे होते आणि या चेतनने इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. क्या बात आहे. मॅन फ्रॉम धामणगाव. आणि इथे मात्र नक्कीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो बॅटने किंवा गोलंदाजीच्या जोरावरती कौशल्य करता आलं नाही तरी सुद्धा इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 100% चेतन ठाकरेचं पाहायला मिळालं. ओ मिस टायमिंग आहे इथे मात्र शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव मिळेल. एकेका धावेचं इथे मात्र नक्कीच समीकरण सुरू आहे आणि धावसंख्या आता मात्र एका धावेच्या मतीनं पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 4 या आकड्यावरती. यस या षटकानंतर जी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली ती सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. जी पॅनल्टीची महत्वाची सूचना असेल दोन्ही संघांसाठी. हा चेंडू आपण पाहूयात मधाच्या आतमध्ये. ओ इथे मात्र पुणे मिस टायमिंग डाऊन दी वर्ल्ड क्षेत्ररक्षक आणि आज फिंगर अप हो युटी. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता मात्र तंबूच्या आश्रयाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. महत्वाची सूचना जी नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचली. एक सूचना आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. जगदीश 11 या संघाला नक्कीच असोसिएशन कमिटीने 3 धावांची पॅनल्टी दिली आणि अद्वैत 11 या संघाचा 12th मॅन नाहीये त्या अनुषंगाने त्यांना देखील 2 धावांची पॅनल्टी. त्या अनुषंगाने फक्त एका धावेचा डिफरंट आहे तो एका धावेचा पॅनल्टी जगदीश 11 या संघाला लागेल. अर्थातच टार्गेट जे असेल ती एक धाव नक्कीच आम्ही आता मात्र नक्कीच येस क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये केतन भोईर आहेत आणि केतन म्हात्रेने जर 2 झेल टिपले तर एवन पवन भोईर यांच्या वतीनं त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल उर्फ साहिल भोईर. आणि नक्कीच एड ऍक्शन मध्ये राजने देखील नक्कीच 3 षटकार मारले तर चंद्रकांतजी जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन गेम ऑन गोलंदाज तयार. ओ बॅक ऑफ द चेंडूला पिच केलाय जयेश स्ट्राईक एंडला होते. ओ इथे मात्र हातातून मासा जसा निष्ठावावा तसा चेंडू हातातून निसटला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती. सुशांत यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज ऑन आहे परंतु जसं पूर्ण होईल तसा कॅश प्राइज आपण द्या या गोष्टीची नोंद घ्या. फुल टॉस चेंडू वरवा पाटल्या वन साइडला डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण सातत्याने पाहायला मिळालं मिड विकेटच्या दिशेनं आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती 56 धावा बनवाव्या लागतील या गोष्टीची नोंद आपण घ्यायची ती म्हणजेच जगदीश 11 संघ कारण की 1 धाबांची पॅनल्टी तुम्हाला कारण की 3 धावच्या पॅनल्टी ऑलरेडी दिली होती 2 धावांची पॅनल्टी ती म्हणजे अद्वैत 11 ला होती त्या अनुषंगाने फक्त एकाच धावेची पॅनल्टी तुम्हाला आणि धावसंख्या आपण पाहिली तर 56 धावा आपल्याला बनवाव्या लागतील या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायच्या. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज चेतनला आपण पाहतोय. ओ रायझिंग अँड सरप्राइजिंग हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जयेश आणि राज ही जोडी मधाच्या आतमध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स 7 धावा धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती 7 धावा गोलंदाज तयार. ओ फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. ओहो क्या बात आहे कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सातत्याने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून.
ते मात्र होतोय बाद धावबाच्या स्वरूपाने. आणि आता मात्र राज बाद होतात आणि आता मात्र नक्कीच थोडासा अडचणीत सापडत असताना मधाच्या आतमध्ये जगदीश इलेव्हन या संघाला आपण पाहतोय. सुरुवात दमदार करणं गरजेचं होतं कारण की 56 धावांचं टार्गेट होतं. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र धावांवरती ब्रेक लावला या षटकामध्ये. गोलंदाज चेतनला आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6 वरती मानस दाखल होतोय. चेतनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती इथे मात्र सज्ज झालाय. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केल्या. पहिल्या षटकामध्ये आकाशने 3 विकेट्स घेतले, 3 धाबा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये चेतनला आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी तो देखील करतोय. 56 धाबा बडवायच्या होत्या, सुरुवात करता आली नाहीये चांगली. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ओ फुल टॉस चेंडू खडे खडे लॉप केला आणि स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच करून सोडला चेंडूला सीमारेषेचा. नक्कीच वेध घेणारा हा दमदार स्ट्रोक षटकार. इथे मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. कमबॅक करून देतोय मधाच्या आतमध्ये जगदीश इलेव्हन या संघाला. अशीच फटकेबाजी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील सामन्यामध्ये संघाला जिवंत ठेवायचं असेल तर. ओ आणखी एक शॉट ऑन पोल, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल षटकार. षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 20 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 मध्ये 36 धावा बनवायच्यात. मॅच मध्ये पुनश्च कमबॅक केला, बॅक टू बॅक मानसचे 2 षटकार. आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धाव्यांची आवश्यकता. 18.00 च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवावे लागतील. चला टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण लावा. येस जाऊयात आमच्या डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. येस हो टू डीजे. बारा चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 36 बनवायच्यात. 18च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. या धावा येतील का हे देखील पाहणं गरजेचं असेल कारण की सुरुवात आता मात्र दमदार करून देतोय. 6व्या क्रमांकावरती मानस आला होता आणि मानसने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत आणि पुनश्च कमबॅक करून दिलाय मधाच्या आतमध्ये जगदीश इलेव्हन या संघाला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष आता मात्र सज्ज होतोय. 12 चेंडू 36 ची आवश्यकता. ओ क्या बात आहे. आल्याला इथे मात्र भव्य स्वागत केलंय गोलंदाज हर्ष जगदीशच्या बॅट मधून सीमा रेषा पार. मॅक्झिमम स्ट्रोक षटकार.
कराशा मधीनं धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग घेऊ नका आपण वारंवार. 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. जयेशला आपण पाहिलं तर नक्कीच मागील सुरुवातीच्या चेंडूवरती संघर्ष करत होता, परंतु आता मात्र त्याने देखील टॉप गिअर मध्ये इथे मात्र आपली बॅटिंग सुरू केल्या. गोलंदाज तयार हर्ष. हर्षचा चेंडू अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु चांगली या ठिकाणी मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. चांगली गोलंदाजी. इट्स अ ब्युटी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्याच्यानंतर इथे मात्र कमबॅक केला जातोय. अठ्ठावीस. इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिल्या, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. कमबॅक केला जातोय. नक्कीच आपण पाहिलं तर सुरुवातीच्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल घेतल्या आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू निर्णायक असतील या मॅचचे नक्कीच समीकरण उघडण्यासाठी. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, त्याच्यावरती पलटवार केलाय आणि इथे मात्र झेल तर टिपलाय, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. वेस्ट ऑफ हाईट साठी चेक केले जाय. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. फलंदाज असेल बाद. रिबीब अनसक्सेसफुल. आमचे मनीष देखील आता चांगले क्षणचित्रे टिपतात. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. चला मॅच ऑन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 2 चेंडू या षटकातील शिल्लक. बॉल देखील तितकाच चांगला होता, त्याच्यावरती हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमारेषा पार. मॅक्झिमम स्ट्रोक. षटकार. तर नक्कीच बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र थोडेसे दूर राहतेत. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी ॲक्युरेट आणि इथे पाहता 2 धावा पूर्ण आणि 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावेंची आवश्यकता. एक क्षणचित्र आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीन वरती. जिल्हा परिषद शाळेची ही मुलं आणि नक्कीच या कंपाऊंड वॉल वरती बसून देखील मॅचचा आनंद घेतात.
अनेक सारे क्रिकेटपटू देखील असेच घडले. नक्कीच आपण पाहिला तर सध्याच्या घडीला आपण पाहिला तर क्रिकेटला वेगळं वळण आलं, परंतु सुरुवातीला आपण विचार केला तर क्रिकेटचा काळ फार वेगळा होता. रबरचे बॉल देखील मुलांना भेटत नसायचे. नक्कीच ड्रेसकोट तर लांबची गोष्ट होती, पायातले शूज देखील मिळत नव्हते. चपलीवरती काही काही खेळाडूंनी दिवस काढलेत आणि आता शुगीचे दिवस आलेत. आपण पाहिलं तर प्रत्येकाकडे एक एक दोन दोन पॅड्स, त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रेसकोट देखील आपले स्पॉन्सरांकडून मिळत असतो आणि हे नक्कीच भविष्य येणाऱ्या भारताचं, त्यांचं देखील कौतुक. परंतु जिल्हा परिषद शाळा म्हटली की वेगळं एक वळण असतं त्या मुलांना, परंतु सध्याच्या घडीला शाळा देखील बंद होत आहेत. कारण की सरकारी शाळांमधून आपल्या मुलांचं ॲडमिशन सरकारी नक्कीच गव्हर्नमेंट स्कूल सोडून आपण पाहिलं तर प्रायव्हेट स्कूलमध्ये केला जातोय. परंतु त्यांचं देखील कौतुक, सुट्टीच्या वेळेमध्ये ते देखील मॅचचा आनंद घेतात. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच देखील आता मात्र रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन पोहोचली आहे. 6 चेंडू 19 धावेची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चेतन ठाकरे याने षटकार अडवला होता. आता धावा अडवेल का? ओ शॉर्टलाईन चेंडू त्याच्यावरती पुल केला. ओहो, इथे मात्र फिल्डर होते, फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार षटकार. थँक्यू. मॅच गरमागरम आता मात्र पाहायला मिळते. 5 मध्ये 13 बनवायच्यात. हो, आणखी एक चाबूक स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय. आता जिंकण्याचं समीकरण 4 चेंडू 12 धावेंची आवश्यकता. कोण जिंकेल सामना? जगदीश 11 की अद्वैत 11? कोल्ड्रिंकची व्यवस्था आमचे साथी समालोचक तेजजी ओबी यांनी देखील केली आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचा आभार. 4 चेंडू 12 धावा. 4 मध्ये 12 धावा बनवायच्या आणि आता मात्र स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळेल प्रज्वल. ओ हॉरिझॉन्टल स्ट्रोक नटराज मुद्रेमध्ये आलेत आणि चेंडूला इथे मात्र नक्कीच मिड विकेटच्या दिशेनं मारलं देखील होतं, परंतु एकच धाव मिळेल. आता मात्र धावा बडवायच्यात. 3 चेंडू आणि 11 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. स्ट्राईक आता मात्र असेल ॲज अ बॅटर. मानसकडे त्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. ओ फटका दमदार आहे. गोलीच्या वेगाला चेंडूला फेकून दिलाय. बाहुबली स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, षटकार. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी करतो मधाच्या आतमध्ये. 2 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. मानसचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची फटकेबाजी तो मधाच्या आतमध्ये करतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. हो आणखी एक. हो हो, सेलिब्रेशन आपण पाहू शकता मधाच्या आतमध्ये आणि ते मात्र MS धोनी स्टाईलला षटकाराने हा सामना संपवलाय आणि सामना जिंकलाय जगदीश 11 या संघानं. जगदीश 11 संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग झाल्याबद्दल खूप खूप आभार. अद्वैत 11 संघाचं देखील